नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आत्तापर्यंत पेपर नंबर 10 मराठ्यांचा राजकीय इतिहासच सुरू करतोय, कारण तो सलग तुम्हाला निदान शाहू ताराबाई यादवी युद्ध तरी समजावं सुरुवातीला, म्हणून हाच पेपर आपण कंटिन्यू करतोय. तर आपण आत्तापर्यंत बघितलं, शाहू ताराबाई यादवी युद्ध झालं. या यादवी युद्धामध्ये खेडची लढाई झाली. खेडच्या लढाईनंतर पन्हाळा मोहीम झाली. परत कोल्हापूरची क्रांती झाली. सणदांच्या ज्या मागण्या ह्या मागण्या झाल्या. आणि मग हे जे यादवी युद्ध जो होतं, या यादवी युद्धाचा शेवट कोल्हापूरच्या क्रांतीने झाला. आणि 1731ला वारणेचा तह झाला. आणि वारणेच्या तहानं सातारा आणि कोल्हापूर अशा दोन गाद्या निर्माण झाल्या. आणि शाहूंना ज्या सनदा आहेत, ह्या सनदा बाळाजी विश्वनाथांनी आणलेल्या आपल्याला दिसून येतात. आणि मग त्याच्यानंतर प्रामुख्यानं हे जे यादवी युद्ध होतं, हे यादवी युद्धाचे मग परिणाम काय होते, याचा थोडक्यात असा जो अभ्यास आहे, हा अभ्यास आपल्याला करायचा. आता आपण बघितलं, शाहूंची सुटका झाली. शाहूंच्या सुटकेपासून ताराबाई शाहू यांच्यामध्ये सत्तेसाठी जो संघर्ष आहे, हा संघर्ष कसा झाला, यादवी युद्ध कसं झालं, ह्या सगळ्याचं आपण सविस्तर असं जे विवेचन आहे, हे विवेचन केलेलं आहे. पण या यादवीचा परिणाम मराठी राज्याचे आहे, ह्या मराठी राज्याच्या दृष्टीनं अतिशय म्हणजे हानिकारक असा ठरलेला आपल्याला दिसतो. या यादवी युद्धाचे जे परिणाम आहेत, हे परिणाम आपल्याला थोडक्यामध्ये बघायचे. कारण शाहूराजे आणि शाहूंची मोगली कैदेतून सुटका झाल्यानंतर ताराबाईंनी मराठी राज्य आणि मराठी राज्यावरील त्यांचा कायदेशीर वारसा हक्क जो होता, हा हक्क डावलला. आणि शाहूंच्या बरोबर जो संघर्ष आहे, हा संघर्ष केला. या संघर्षामध्ये दोघेही शिवाजी महाराजांचं स्वातंत्र्य, शिवाजी महाराजांचं सार्वभौमत्व हे विसरलेले आपल्याला दिसून येतं. हा एक परिणाम आहे यादवी युद्धाचा. शाहू आणि ताराबाई हे दोघेही शिवाजी महाराजांचं स्वातंत्र्य, शिवाजी महाराजांचं सार्वभौमत्व विसरलेले आपल्याला दिसतात. आणि मुघलांचे चाकर बनण्यासाठी तयार झालेले आपल्याला दिसतात. मुघलांचे चाकर बनण्यासाठी ते तयार झालेले आपल्याला दिसतात. आता बघा, धण्यांच्या मध्ये सुरू असलेली ही यादवी, म्हणजे ताराबाई शाहूंच्या मध्ये सुरू असलेली ही यादवी, या यादवीमुळं मराठेशाहीतील सरदार जे होते, हे मराठेशाहीतील सरदार क्षणिक स्वार्थाच्या पाठीमागे लागलेले आपल्याला दिसतं. राज्याचं स्वातंत्र्य, राज्याच्या स्वातंत्र्यामध्ये, त्यांच्या फायद्यामध्ये आपलं स्वातंत्र्य, आपला फायदा आहे, हे तत्वच मराठे विसरलेले आपल्याला दिसतात. मराठा सरदार स्वार्थी आणि संकुचित वृत्ती आणि संकुचित वृत्तीमुळे मराठेशाहीमध्ये, मराठेशाहीच्या ऱ्हासाचं जे बीजारोपण आहे, हे बीजारोपण इथंच पेरलं गेलेलं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे मराठी सत्तेची विनाशाकडे वाटचाल जी म्हणतो आपण, ही विनाशाकडे वाटचाल सुरू झालेली आपल्याला दिसून येते. संकुचित वृत्ती खरं तर ही सगळ्यात मोठी घातक अशी वृत्ती असते, स्वार्थी वृत्ती. स्वार्थी वृत्तीनं विनाशच होतो, हे इतिहासानं दाखवून दिलेले. आणि या स्वार्थी वृत्तीमुळं, संकुचित वृत्तीमुळं मराठेशाही आणि या मराठेशाहीच्या ऱ्हासाचं जे बीजारोपण आहे, हे बीजारोपण इथं झालेलं आपल्याला दिसतं. मग हे मराठी राज्य, ह्या मराठी राज्यामध्ये आपण बघितली 2 सत्ता केंद्र निर्माण झाली. 2 सत्ता केंद्र निर्माण झालेले आपल्याला दिसतात. मराठी राज्याचे 2 तुकडे पडलेले आपल्याला दिसतात.
त्यांच्यामध्ये सततचा संघर्ष जो आहे हा सततचा संघर्ष चालू राहिलेला आपल्याला दिसतो. त्यामुळे झालं काय, त्यामुळे मराठी राज्य आणि या मराठी राज्याच्या ऱ्हासाचं जे बीजारोपण आहे हे बीजारोपण तर झालंच झालं, तर मराठी राज्याचं जे खच्चीकरण आहे हे मराठी राज्याचं खच्चीकरण झालेलं आपल्याला दिसतं. छत्रपती शाहूंच्या पुढं पेशव्यांनी उत्तर हिंदुस्थानामध्ये साम्राज्य विस्तार केला, पण त्यावेळी त्यांना सतत संघर्ष जो आहे हा सतत संघर्ष करावा लागला. त्यामुळं जी दक्षिणेची जी चिंता आहे ही चिंता वाढत गेलेली आपल्याला दिसते मराठे उत्तरेमध्ये. त्यामुळं लवकर स्थिर होऊ शकले नाही मराठे उत्तरेकडं लवकर स्थिर होऊ शकले नाही. आता बघा, ही मराठ्यांच्यातली यादवी, या मराठ्यांच्यातल्या यादवीचा खरा फायदा, खऱ्या अर्थानं या मराठ्यांच्या यादवीतला फायदा मराठ्यांचा शत्रू निजाम उलमुख जो होता या निजाम उलमुखानं घेतलेला आपल्याला दिसून येतो. दक्षिणेमधला निजाम त्यानं केलं काय, तर त्यानं सुद्धा मराठ्यांच्या मध्ये सतत दुही जी आहे ही दुही कशी पेटत राहील, ही दुही कशी तेवत राहील हे त्यानं बघितलेलं आपल्याला दिसून येतं. उत्तर हिंदुस्थान, दक्षिण हिंदुस्थान आणि या दक्षिण हिंदुस्थानामध्ये स्वतःचं राज्य जे आहे हे स्वतःचं राज्य बळकट त्यानं केलेलं आपल्याला दिसतं. आणि शेवटपर्यंत तो मराठ्यांना विरोध जो आहे हा मराठ्यांना विरोध करत असलेला आपल्याला दिसतो. मराठे त्याची जी सत्ता आहे ही सत्ता मराठे त्याची सत्ता नष्ट करू शकलेले नव्हते. हा एक परिणाम होता निजामाचा उदय दक्षिणेमध्ये. मराठ्यांची ही यादवी, मराठ्यांच्या या यादवीमुळं मराठ्यांचे शत्रू जे होते, मग सिद्धी असेल, पोर्तुगीज असेल, यांनी आपल्या सत्ता ज्या आहेत ह्या आपल्या सत्ता त्यांनी प्रबळ केलेल्या आपल्याला दिसतं. आपल्या सत्ता त्यांनी प्रबळ केल्या आणि परिणामी शेवटपर्यंत ते मराठ्यांना त्रास देत असलेले आपल्याला दिसतं. शाहू आणि ताराबाई ही जी यादवी झाली या यादवीचे हे परिणाम आहेत. मुघलांचे चाकर बनायला ते लागले. शिवाजी महाराजांचं स्वतंत्र आणि सार्वभौमत्व ते विसरले. मराठी शाहीच्या ऱ्हासाचं जे बीजारोपण आहे हे बीजारोपण इथंच झालं. मराठी राज्याचं जे खच्चीकरण आहे हे खच्चीकरण इथंच झालं. मराठे उत्तरेमध्ये लवकर स्थिर होऊ शकले नाही. दक्षिणेमध्ये निजामाचा उदय जो आहे हा उदय झाला. सिद्धी आणि पोर्तुगीज हे सिद्धी आणि पोर्तुगीज यांनी आपली सत्ता जी ही सत्ता बळकट केली आणि शेवटपर्यंत मराठ्यांना जो त्रास आहे हा त्रास द्यायला जी सुरुवात आहे ही सुरुवात केलेली आपल्याला दिसून येते. मग हे जे मराठ्यांचं यादवी युद्ध होतं ह्या मराठ्यांच्या यादवी युद्धाबद्दल रियासतकार सरदेसाई जे होते ह्या रियासतकार सरदेसाईंनी म्हटलेलं आहे शाहू आणि ताराबाई यादवी युद्ध. शाहू स्वराज्यामध्ये दाखल झाले आणि शाहू स्वराज्यामध्ये दाखल झाल्यानंतर ताराबाईंनी त्यांची समजूत काढण्याचा सलोखाचा मार्ग जर पत्करला असता तर आपापसातल्या यादवी समूह नष्ट झाली असती. राष्ट्राची जी सगळी शक्ती आहे दोघं मिळून जर ती एकत्रपणे लढली असती तर बादशाहच्या विरोधामध्ये एकवटली असती आणि पुढं मराठेशाहीचा फैलाव पेशव्यांनी केला तो बराचसा अगोदर सुरू होऊन मराठ्यांचं घर दुभंगलं नसतं. असं का म्हणू नये? खरंच जर सगळेच एकत्र आले असते मराठे, सगळे सरदार, शाहू ताराबाई ह्या सगळ्यांनी एकत्र येऊन बादशहाला जर विरोध केला असता तर खरोखर मराठ्यांचं राज्य जे विभंगलं, मित्रांनो हे राज्य विभंगलं नसतं. छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्व हे जे तत्व आहे हे तत्व पुढंच चालू राहिलं असतं. पण हे मराठ्यांचं दुर्दैव होतं. हे मराठ्यांचं दुर्दैव होत. बघा, मराठी सत्ता आणि या मराठी सत्तेमध्ये आपण म्हणतो शिवशाही संपली आणि पेशवेशाही सुरू झाली. मग हे जे पहिले पेशवे होते बाळाजी विश्वनाथ,
ह्या बाळाजी विश्वनाथांचं सुद्धा अतिशय महत्वाचं योगदान असलेलं आपल्याला दिसतं. मराठ्यांचा इतिहास, या मराठ्यांच्या इतिहासाचं हे दोन भाग, कारण पेशव्यांचा उदय ही मराठेशाहीच्या इतिहासातली अतिशय महत्वाची घटना असलेली आपल्याला दिसते. पेशवा म्हणजे छत्रपतींचं अष्टप्रधान मंडळ आणि छत्रपतींच्या अष्टप्रधान मंडळातील मुख्य प्रधान. अष्टप्रधान मंडळ, या अष्टप्रधान मंडळाचा प्रमुख म्हणजे पेशवा. शिवशाहीमध्ये छत्रपतींनी कोणतेही पद वंश परंपरेनं दिलेलं नव्हतं, पण छत्रपती शाहूंनी आपल्या कारकिर्दीमध्ये अष्टप्रधानातली जी पदं होती, ही अष्टप्रधानातली पदं वंश परंपरेनं दिलेली होती. मग या अष्टप्रधान मंडळामध्ये पेशवे पद जे होतं, हे पेशवे पद भट घराण्यामध्ये वंश परंपरेनं दिलं. या पेशवे पदावरील व्यक्ती कर्तबगार निघाल्या. छत्रपतींचा मुख्य प्रधान या नात्यानं बदलत्या काळामध्ये हळूहळू सगळी सत्तासूत्र जी होती, ही सगळी सत्तासूत्र पेशव्यांच्या हातामध्ये घेतली. पेशवे मराठा राज्याचे कर्ते बनले, पेशवे मराठा राज्याचे चालक बनले आणि हळूहळू झालं काय, छत्रपतींची सत्ता कमकुवत होत गेली. म्हणून पेशव्यांच्या कर्तबगारीचा काळ आणि या पेशव्यांच्या कर्तबगारीच्या काळात मराठेशाहीमध्ये हा जो पेशवे काळ आहे, हा पेशवे काळ अतिशय महत्वाचा असलेला आपल्याला दिसून येतो. आपण बघितलं पहिले 4 पेशवे, मग बाळाजी बाजीराव असतील, बाळाजी विश्वनाथ असतील, पहिले पेशवे, पहिले बाजीराव असतील, बाळाजी बाजीराव नानासाहेब पेशवे असतील, माधवराव पेशवे असतील. त्यांनी पराक्रमाची गाथा निर्माण केलेली आपल्याला दिसते आणि नंतर मात्र स्वार्थ होत गेला आणि मग रघुनाथराव दादा, दुसरा बाजीराव यांनी मराठी सत्ता जी होती, ह्या मराठी सत्तेचा तर शेवटच लावलेला आपल्याला दिसून येतो. मग पेशवाईचा हा जो मूळ पुरुष होता बाळाजी विश्वनाथ, पहिला पेशवा म्हटलं जातं याला मित्रांनो. बाळाजी विश्वनाथ हा भट घराण्यातला होता. छत्रपती शाहूंची आपण बघितले सुटका झालेली होती. या छत्रपती शाहूंच्या सुटकेच्या वेळी बाळाजी विश्वनाथनं छत्रपती शाहूंना अतिशय बिकट अवस्थेमध्ये मदत केलेली होती. शाहूंचा पक्ष त्यांनी सोडलेला नव्हता. बाळाजी विश्वनाथांचा आणि पेशव्यांचा उदय मराठी राज्य जे होतं, ह्या मराठी राज्यामध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळतो. मग बाळाजी विश्वनाथ आणि पेशव्यांच्या उदयाची काय कारणं होती, याचा आपल्याला थोडक्यात अभ्यास करायचा. पहिलं कारण काय होतं बाळाजी विश्वनाथांचा किंवा पेशव्यांचा जो उदय झाला, हा पेशव्यांचा उदय होण्याचं मराठ्यांचं यादवी. याचा तुम्ही अभ्यासलेच मराठ्यांचं यादवी. कारण मोगलांच्या कैदेतून सुटका झालेले शाहू मराठी राज्याचे खरे वारसदार आहेत. शाहूंचा मराठ्यांच्या गादीवरचा कायदेशीर अधिकार ताराबाईंनी डावलला. राज्याचा खरा वारस आपलाच मुलगा आहे असं त्यांनी प्रतिपादन केलं. शाहूंना विरोध केला. मराठ्यांचे प्रबळ सरदार जे होते, हे प्रबळ सरदार हाताशी धरलेले होते आणि शाहूंच्या प्रदेशामध्ये जो धुमाकूळ आहे, हा धुमाकूळ घातलेला आपल्याला दिसून येतो. मग चंद्रसेन जाधव, उदाजी चव्हाण, दामाजी थोरात, कान्होजी आंग्रे, रामचंद्रपंत अमात्य यांनी शाहूंच्या विरोधामध्ये उघड अशी बंडखोरी आहे, ही बंडखोरी केली. शाहूंवर संकटांची मालिका जी ही मालिका सुरू झाली. एका मागून एक अशी जी संकट आहेत, ही संकट शाहूंच्यावर यायला सुरुवात झाली आणि या संकटामध्ये बाळाजी विश्वनाथांनी शाहूंना समर्थपणे जी साथ आहे, ही साथ दिलेली आपल्याला दिसून येते. त्यांच्या ह्या कमालीच्या निष्ठेमुळं शाहूंनी विश्वासू बाळाजी आणि या विश्वासू बाळाजींना पेशवेपद दिलं आणि याच संधीचं बाळाजी विश्वनाथांनी सोनं केलं. सगळ्या संकटावर मात केली आणि सगळ्या संकटावर मात करून शाहूंचं आसन जे होतं, हे शाहूंचं आसन स्थिर केलं. शाहूंचा त्यांच्यावरचा विश्वास जो होता, हा त्यांच्यावरचा विश्वास वृद्धिंगत केला.
परिणामी बाळाजी विश्वनाथ आणि पेशव्यांचा उदय मराठेशाहीत झाला. म्हणजे पेशव्यांच्या उदयाला कारण कुठलं ठरलं? मराठ्यांच्यातली यादवी. पेशव्यांच्या उदयाला कारण कुठलं ठरलं? तर पहिलं कारण होतं मराठ्यांची यादवी. त्याच्यानंतर दुसरं कारण होतं छत्रपती शाहूंच्या अडचणी. छत्रपती शाहूंच्या अडचणी. शाहू छत्रपती झाले तेव्हा त्यांच्या पुढं आपण बघितलं अनेक अडचणी होत्या. महाराष्ट्रात अराजकतेची परिस्थिती निर्माण झालेली होती. राजकीय वातावरण जे होतं हे राजकीय वातावरण अशांत होतं. मराठा सरदारांच्या निष्ठा ज्या होत्या ह्या मराठा सरदारांच्या निष्ठा दोलायमान होत्या. त्यांना फक्त आणि फक्त स्वार्थच दिसत होता. अशा वेळी सुरुवातीपासून खेडचं युद्ध झालं आणि या खेडच्या युद्धापासून विश्वासानं साथ देणाऱ्या शाहूंच्या वरील आलेल्या अनेक अडचणी, आलेली अनेक संकट यांचं निष्ठेनं निवारण करणाऱ्या हर हुन्नरी नेक आणि मुत्सद्दी असे बाळाजी विश्वनाथ आणि या बाळाजी विश्वनाथांवर शाहूंचा विश्वास बसला. म्हणून पेशवाईची सूत्र जी होती ही पेशवाईंची सूत्र त्यांच्या हातामध्ये आली. त्यामुळे बाळाजी विश्वनाथ आणि पेशवे घराण्याचा उदय झाला. पहिलं कारण मराठ्यांची यादवी, दुसरं कारण शाहूंच्या पुढं असलेल्या अडचणी, त्याच्यानंतर तिसरं कारण होतं मराठे सरदार आणि या मराठे सरदारांचा स्वार्थ. मराठ्यांनी बलाढ्य अशी मोगल सत्ता आणि बलाढ्य अशा मोगल सत्तेबरोबर 25 वर्ष युद्ध केलेलं होतं. 25 वर्ष सुरू असलेलं हे स्वातंत्र्य, या स्वातंत्र्य युद्ध यांच्याशी निकराशीची झुंज दिलेली होती आणि हे युद्ध मित्रांनो जिंकलेलं दिसून येतं आपल्याला. ही गोष्ट तर अभिमानास्पद आहेच. मराठ्यांचं स्वातंत्र्य युद्ध हे 25 वर्ष मोगलांच्या बरोबर सुरू झालेलं होतं, सुरू राहिलेलं होतं आणि ते युद्ध जिंकलेलं होतं. ही अभिमानास्पद गोष्ट आहे. पण परिस्थितीनुरूप छत्रपती राजाराम महाराजांनी सुरू केलेली जहागिरी जी पद्धत होती ही पद्धत, या पद्धतीमुळं मराठा सरदार जे होते हे मराठा सरदार स्वार्थी बनलेले आपल्याला दिसतात. राष्ट्रहितापेक्षा स्वहित ते पाहू लागलेले आपल्याला दिसतं. राज्य आणि राष्ट्रनिष्ठा या स्वार्थापुढे दुय्यम बनू लागल्या. अशा वेळी प्राणपणानं झगडणाऱ्या प्रामाणिक राजनिष्ठ बाळाजी विश्वनाथ आणि या बाळाजी विश्वनाथांवर शाहूंचा विश्वास बसला आणि शाहूंना त्यांनी पेशवे केले. म्हणजे मराठी सरदारांचा स्वार्थ हे एक बाळाजी विश्वनाथ किंवा पेशवे घराण्याचा उदयाला जे कारण आहे हे कारण कारणीभूत ठरलं. त्याच्यानंतर पुढचं एक कारण होतं छत्रपती शाहूंचा स्वभाव. छत्रपती शाहू अत्यंत सरळ मार्गी, विश्वासू, गुणग्राहक होते. त्यांना नेहमीच आपले सरदार, आपले सेवक, ह्या सरदारांच्यावर, या सेवकांच्यावर त्यांनी नेहमीच विश्वास ठेवलेला आपल्याला दिसून येतो. सरदारांच्या कर्तृत्वाला जो वाव आहे हा कर्तृत्वाला वाव शाहूंनी दिलेला आपल्याला दिसून येतो. त्यांच्यावर सोपवलेलं काम आणि त्यांच्यावर सोपवलेल्या कामामध्ये, जबाबदारीमध्ये शक्यतो शाहू हस्तक्षेप करत नव्हते. कधी त्यांना दिलेली जी जबाबदारी आहे हे त्यांनी करू दे अशी भूमिका, हस्तक्षेप कधी ते करत नव्हते. सेवकांचं गुण जे हे सेवकांच्या गुणांचा गौरव शाहू नेहमी करत असलेले आपल्याला दिसतात. छत्रपती शाहूंचा हा जो स्वभाव होता हा स्वभाव कर्तबगार बाळाजी विश्वनाथ आणि नंतरचे आलेले पेशवे, ह्या नंतरच्या आलेल्या पेशव्यांच्या कार्याला पूरक ठरलेला आपल्याला दिसून येतो. आणि त्यामुळं पेशव्यांचा उदय जो आहे हा पेशव्यांचा उदय झाला. त्याच्यानंतर पेशव्यांच्या उदयाला कारणीभूत ठरलेलं आणखी एक कारण आहे छत्रपती
जे अष्टप्रधान मंडळ होतं, या अष्टप्रधान मंडळाचा दुबळेपणा, मराठ्यांचं स्वातंत्र्य युद्ध आणि या मराठ्यांच्या स्वातंत्र्य युद्धाच्या काळामध्ये छत्रपतींचं जे अष्टप्रधान मंडळ जे होतं, हे छत्रपतींचं अष्टप्रधान मंडळ नामशेष होत चाललेलं आपल्याला दिसतं. स्वातंत्र्य युद्ध सुरू होतं. स्वातंत्र्य युद्धाच्या काळामध्ये अमात्य, सेनापती आणि नवीन निर्माण केलेले प्रतिनिधी किंवा हे प्रधान प्रभावी कामगिरी करणारे ठरलेले होते. छत्रपती राजारामांनी तर त्याचं माहिती आपल्याला पुनरुज्जीवन केलेलं आपल्याला दिसतं. पण इतर जे प्रधान होते हे इतर प्रधान कर्तृत्वहीन ठरले. इतर प्रधान कर्तृत्वहीन ठरलेले आपल्याला दिसतात. छत्रपती शाहूंच्या काळामध्ये त्यांनी अष्टप्रधान मंडळ निर्माण केलं, पण पेशव्यांशिवाय कोणीही कर्तबगारी दाखवू शकलं नाही. त्यामुळं पेशवे बाळाजी विश्वनाथांचं आणि त्यानंतर त्यांच्या घराण्यातील पेशव्यांचं महत्त्व जे हे महत्त्व दिवसेंदिवस वाढत गेलं. हे वाढत गेल्यामुळं पेशव्यांचा जो उदय आहे हा उदय झालेला आपल्याला दिसतो. त्याच्यानंतर पुढचं एक कारण होतं निजाम उलमुखची कारस्थानं आणि त्याची मुत्सद्देगिरी. छत्रपती शाहूंनी 1713 मध्ये बाळाजी विश्वनाथाला पेशवाईची वस्त्र दिली. त्याच वर्षी निजाम उलमुख जो आहे हा त्याच वर्षी निजाम उलमुख दक्षिणेचा मोगलांचा सुभेदार बनला. तो अत्यंत कर्तबगार होता, अत्यंत मुत्सद्दी होता, कूटनीतिज्ञ होता, महत्वाकांक्षी होता. तो मराठ्यांचा कट्टर शत्रू होता. दक्षिणेमध्ये स्वतंत्र स्वतःच राज्य निर्माण करावं अशी त्याची महत्वाकांक्षा होती. दक्षिणेतील 6 सुभे आणि या 6 सुभ्यांचा चौथई आणि सरदेशमुखी वसूल करण्याचा मराठ्यांच्या हक्काला त्यानं आक्षेप घेतलेला आपल्याला दिसतो. मराठ्यांच्या मध्ये निर्माण झालेल्या दुहीचा निर्माण झालेली ही जी सत्ता केंद्र होती, ह्या सत्ता केंद्राचा फायदा जो आहे हा फायदा त्यानं उठवलेला दिसून येतो आणि अनेक मराठा सरदारांना त्यानं आपलंसं केलेलं होतं. पेशव्यांशिवाय इतर सरदार त्याच्या पुढं निष्प्रभ झालेले आपल्याला दिसून येतात. परिणामी मराठी राज्यामध्ये कार्यक्षम असणारे हे जे पेशवे होते, कार्यक्षम असणाऱ्या या पेशव्यांचा जो उदय आहे हा उदय झाला. म्हणजे निजाम उलमुखची कारस्थानं आणि निजाम उलमुखची मुत्सद्देगिरी ही सुद्धा पेशव्यांच्या उदयाला कारणीभूत ठरलेली आपल्याला दिसून येतं. त्याच्यानंतर पेशव्यांच्या उदयाला कारण ठरलेलं आणखीन एक कारण आहे कर्तबगार पेशवे. स्वतःच पेशवे कर्तबगार पेशवे. पेशवे घराण्याच्या उदयाचं महत्वाचं कारण हे आहे मित्रांनो, कारण या घराण्यामध्ये एका पाठोपाठ एक असे कर्तबगार पुरुष पेशवे पदावर आरूढ झालेले आपल्याला दिसतात. बाळाजी विश्वनाथ पहिले पेशवे, पहिले बाजीराव, बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब पेशवे हे कर्तबगार असे पेशवे होते, शूर असे पेशवे होते, मुत्सद्दी असे पेशवे होते, लढवई असे पेशवे होते, धाडशी होते. त्यांची योग्यता अतिशय श्रेष्ठ अशा दर्जाची त्यांची योग्यता असलेली आपल्याला दिसून येते. हे सगळे पेशवे हे सगळे पेशवे शाहूंशी एकनिष्ठ राहिलेले आपल्याला दिसतात. हे सगळे पेशवे हे सगळे पेशवे शाहूंशी एकनिष्ठ राहिलेले आपल्याला दिसतात आणि म्हणूनच मराठ्यांचं राजकारण जे होतं, ह्या मराठ्यांची सत्ता जी होती, ह्या मराठ्यांचा काळ जो होता, ह्या मराठ्यांचं राज्य जे होतं, ह्या मराठ्यांच्या राज्यामध्ये पेशव्यांचा उदय झालेला आपल्याला दिसतो. मित्रांनो, आपल्याला मराठी सत्तेतल्या पेशव्यांचा उदय का झाला हे आपण बघितलं. पुन्हा एकदा मी त्याचं थोडक्यात सांगते, ते तुमच्या स्मरणात राहावं यासाठी. पेशव्यांच्या उदयाची कारण पहिलं आपण बघितलं मराठ्यांच्यातलं यादीयुद्ध, परत सांगायला नको. हे आता कळलं तुम्हाला शाहू ताराबाई यादीयुद्ध काय होतं. म्हणून तुम्ही
कधीतरी मराठ्यांचा इतिहास नावाच्या आपल्या लायब्ररीमध्ये खंड आहेत. डॉक्टर रा कुलकर्णी आणि गणेश हरी खरे या दोघा दिग्गजांचे खंड आहेत आपल्या लायब्ररीमध्ये. तुम्ही ते वाचून काढा आणि मग आपल्याला कळतं, अरे मराठ्यांचा इतिहास इतका पराक्रमी आहे. अगदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पासून मराठी सत्तेचा जो शेवट आहे हा कसा झाला याच्यापर्यंत या खंडामध्ये जे विस्तृत असं जे विवेचन आहे हे विवेचन केलेलं आपल्याला दिसतं. आणि मग आपल्या लक्षामध्ये होतं मराठ्यांची सत्ता जी आहे ही मराठ्यांची सत्ता कशा पद्धतीची होती, पराक्रम कसा होता, स्वातंत्र्य कसं मिळवलेलं होतं. आणि पुन्हा पुन्हा ही मराठ्यांची सत्ता स्वार्थामुळं, स्वार्थ लोलुपतेमुळं, वतनदारीमुळं कशी नष्ट झालेली होती याची आपल्याला माहिती मिळते. म्हणून पेशव्यांचा उदय हा सुद्धा मराठी सत्तेच्या इतिहासातलं महत्त्वाचं एक पान असलेलं आपल्याला दिसतं. कारण मराठ्यांची यादवी झाली, शाहूंच्या पुढं अडचणी होत्या, छत्रपती जे सरदार होते छत्रपतींचे त्यांच्यामध्ये संघर्ष होता, शाहूंचा स्वभाव आपल्याला माहिती होता, अष्टप्रधानांचा दुबळेपणा त्याला कारणीभूत ठरला. निजाम उन्मुखाची जी कारस्थान आहेत ही कारस्थानं ठरलेली आपल्याला दिसतात, त्याची मुसद्दी गेली होती. आणि सगळ्यात महत्त्वाचं कर्तबगार पेशवे असलेले आपल्याला दिसून येतात. आणि हे कर्तबगार पेशवे सतत शाहूशी एकनिष्ठ राहिलेले आपल्याला दिसतात. आणि याच पेशव्यांच्यामध्ये आपण मगाचपासून म्हणतोय की पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ, आणि या बाळाजी विश्वनाथांचं सुरुवातीचं कार्य जे होतं हे सुरुवातीचं कार्य काय होतं हे आपण पुढच्या लेक्चरमध्ये घेऊया. धन्यवाद.